हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज तारीख आहे 3 मे आणि मी जाणार आहे आज मालवणला. म्हणजे मी एकटीच नाही, माझी मम्मी आणि मी आणि आमची पूर्ण मम्मीच्या साईडची फॅमिली. सो मी तुम्हाला टाईम दाखवते किती वाजले. सो 3:45 होत आलेत आणि आता आम्ही फुल रेडी वगैरे आहोत. मी तुम्हाला नंतरला माझं आउटफिट दाखवेनच. आमचं सामान बघा आधी. ही एक माझी ओके, सगळं मम्मीचं आहे. आम्ही इथून जाणार आहोत आता विटीला गेल्यावर आपण लवकरच भेटूया. मग मी तुम्हाला तिकडे जाऊन माझी पूर्ण फॅमिली दाखवेन. पण तुम्ही व्लॉग पूर्ण बघायचा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आता आम्ही इथे पोचलो आहोत, तुम्हाला दाखवते. तर अजून आमची काही माणसं यायची बाकी आहेत, ती आली की परत एकदा आपण भेटूया. तर आता आम्ही बसलो आहोत ट्रेनमध्ये आणि इथे बघा माझी मम्मी. तुम्हाला मम्मी दाखवली नव्हती, आता मी दाखवले. हाय. सो तुम्हाला माझा लुक पण मी एकदा दाखवते. वेट. सो हा आहे आजचा माझा लुक. आणि तिथे बघा कोण आहे. यश दादा. काय रे, कधी येणार आहेस? काय बघ, शर्ट बीट लावून घालून. बाकीची फॅमिली कुठे? ट्रेन. तर आता आमची ट्रेन चालू झाली आहे. बघ, इथे मम्मी बसले. मम्मी, मम्मा. हाय. इथे मयुरेश दादा. चला बाय. कोण दिसत तर नाही. हे बघा, हे खालचे बघा. इथे मावशी, आजी, इथे आई आहे, इथे मावशी आहे. बस एवढीच जण होत. बाजूला जॅकी नाहीये. बाकीचे सगळेजण D6 आणि D4 मध्ये बसलेत. आम्ही D1 मध्ये आहोत. आम्ही फर्स्ट नंबर घेतो दरवेळी फर्स्ट नंबर. स्वतः आमचा प्रवास चालू झालाय. जस्ट पोचलो आहोत कुडाळ स्टेशनला. तर बघा कोण कोण आहे. मम्मा, मावशी, मयुरेश. आजी आणि तिथे बसल्यात, येतील ते आता थोड्या वेळातच. बाकीची फॅमिली अर्धी पुढे. गाडीत कसं राहणार आहे आपण आता? दुसरी मोठी 15 सीटरची 15 सीटर मिनी बस येणार आहे. आमचा मामा पाठवणार आहे. सो त्याने आपण जाऊया. आणि घरी गेल्यावर पण मी दाखवेन तुम्हाला. आमचं घर दाखवायचं होतं. आमचं मालवण सुद्धा दाखवणार आणि घर सुद्धा दाखवणार. घर परत नवीन बनवलं आहे, होय ना, न्यू होम. लवकरात लवकर सगळ्यांनी मालवणला या. आता आम्ही बसमध्ये बसलो आहोत. फॅमिली बस केली आहे. तुम्हाला आमची फॅमिली बघायची. पूर्ण फॅमिली आहे. हाय. सो आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण विंडो सीट. तर आता आम्ही मालवणला जाणार आहोत, मालवण दांडी. सो तुम्ही पण नक्की तिथे व्हिजिट करा. मस्त की मजा येईल तुम्हाला. खायचं. फायनली आम्ही आता घरी पोचलोय आणि आम्ही चाललोय समुद्रावरती. तुम्हाला दाखवतो. नाही, समुद्रात पोवायला नाही, असं दाखवायला समुद्र कसा आहे ते. चलो, सो लेट्स गो. बॅक. आरू हा इथे एक फिरतोय. ए येड्या, काय? आम्ही आलोय मालवणला. मी लय खुश झालोय. खुश असते, खुश नसतं. सो तिकडे अर्धी गँग आहे. आपण तिथे पहिले जाऊया. सो इथे तुम्हाला आमचे फ्रेंड्स दाखवते. दिसलेत. ओ, लाचतायत बाई. आई शपथ, समोर आता आपण दुसऱ्या रोडनी जाऊया. ही बाई कशी येतात ती बघ. तर मी ह्या साईडने येते, ती लोक त्या साईडने येत आहेत. ओय, समुद्र दाखवायचे, चला ना. सो आता आम्ही आलो आहोत समुद्रावर. तुम्हाला मी दाखवते. इथून सगळी वाळूच वाळू आहे. मालवण दांडी. आपण जाऊया समुद्राच्या इथे. आम्ही उद्या सकाळी 7ला जायचं समुद्रात. सकाळी 7 वाजता उठून समुद्रात जाणार आहे. सगळे बोलतात 7ला उठणार. बघूया कोण पहिले 7ला उठतो. जो उठेल तो सगळ्यांना उठवेल. सो ब्युटिफुल गाईज.
हा असा आहे मस्तपैकी आमचा समुद्र आणि ते बोट चालली आहे पाण्यात. हे बघा आधीचे आईला हो भरती आली आहे. मनस्वी आहे ना मार खाणार आहे मला. आता ती आपण घरीच जाऊया. ए इकडे इकडे ती बघा आता कशी येईल. तर संध्याकाळी 4-5 वाजले ना येऊया. कुठे समुद्रात पोहायला नाही असंच येऊया इकडे. असंच क्रिकेट खेळणार आहे. आमचा प्लॅन झाला आहे की संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून आम्ही इथे क्रिकेट खेळायला. इथे हे दादा का लावलं हे काय खेळतात. ओ ओके सो इथे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आहे. आणि इथे ही जी जागा आहे ना प्लेन तिथे आम्ही क्रिकेट खेळणार. आम्ही आधी पण खेळलेलो आहे. ती बघा कशी कुत्र्याची कळ काढते. ही आमच्या बहिणीची मुलगी आहे. ती आहे ती कुठे पण येड्यासारखी फिरत आहे. काय झालं म्हणू. तिला मार खाल्ल्याशिवाय चैन नाही पडणार आहे. तुझ्या मम्मीला मी आता घरी गेल्यावर सांगणार आहे का तुझ्या पोरीला सांगून ठेव नाही तर मार खाणार आहे. ओम साईराम एक नंबर. सो आता आम्ही आधी घरी जातो. वैतागून आलो आहे. थोडंसं घरी रेस्ट करू मग संध्याकाळी 4 वाजता येणार तेव्हा नवीन ब्लॉग. डायरेक्ट जेवून घेऊन आता मी जेवणार मग 4 वाजता येणार आहे. तुझ्या किती सगळ्या चाललंय ते बघू. काय